नमस्कार मित्रांनो, जय हरी. आज तुम्हाला पांढरीची काठी ही साली संघ आहे. पांढरीच्या काठीला साल आहे मित्रांनो, आणि साली संघ पांढरीची काठी पाण्यामध्ये लवकर बुडत नाही. बुडली तरी 2-3 दिवस लागतात. 2-4 दिवसानं पाण्यात जाते, बुडते. ती वरची साल सगळी ओली झाल्याशिवाय पाण्यात डुबत नाही. आणि माझा अंदाज आहे, काठी तुम्हाला जर पांढरीची वापरायची असली तर साली संघ वापरलेली एकदम चांगलं काय जे असेल ते काम करत असेल. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी काट्या घेतल्यात दिल्यात ते साल वरची काढून टाकतात, कारण पाण्यात बुडत नाही. आणि नेलेल्या माणसानं ती घरी जायच्या आधी वाटतच कुठेतरी पाण्यात टाकून बघतो, घाण पाण्यात. त्याला एवढा विश्वास नसतो. तेच पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्या विश्वासावर चालल्या पाहिजेत. एखाद्यानं म्हणलं बाबा ही पांढरीची काठी आहे, तुम्ही घरी जावा, स्वच्छ पाण्यात टाका, बुडाली तर कळल. कधी कधी पांढरीच्या काठी जरा उशिरा बुडतात, लवकर बुडत नाहीत. ती बी बघण्यात आलेली आहे. पण ही पांढरीची काठी साली संघ आहे. ज्यांना कोणाला साली संघ जर पांढरीची काठी लागत असली, बिगर साल काढता विश्वासानं पांढरीचं लाकूड आहे म्हणून, तर तुम्ही घेऊ शकता. ज्यांचा कशावर विश्वासच नाही मित्रांनो, त्यांना तुम्ही काही उपाय सांगा, त्या माणसाला उपाय लागू होत नाही. ती बी बघण्यात आलेलं आहे. एवढंच खरं आहे. तरी पांढरीची काठी साली संघ आहे. अर्ध्या अर्ध्या फुटाचे तुकडे, 1-1 फुटाचे तुकडे, 1.25 फुटाचे तुकडे तुम्हाला बारीक मोठे भेटून जातील. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगतो बारीक मोठे म्हणजे कसे. आता बघा ही साईज, आणि ही दुसरं लाकूड तुम्हाला दाखवतो. ही लाकूड बघा, ही जरा मोठं लाकूड आहे, ही साईज थोडी बारीक आहे. तर असं व्हिडिओमध्ये सांगितलं की बारीक मोठं, तर मंडळीचे काही लक्षात बसत नाही. ते असं आहात, बारीक साईज आणि मोठी साईज आहे. अशी ही बारीक आहे, ही साईजला थोडी जरा जाड आहे. असे बारीक मोठे लाकडं राहतात. तर ह्या दोन्हीपेक्षा बी तुम्हाला बारीक अजून लाकडं असतात. आता ही बघा, ही मणी काढायला, असं जे मणी पाडायचं जर म्हणलं, आता बघा आपण असा मणी घातलेला आहे गळ्यामध्ये, तर अशा बारक्या लाकडाचा मणी पाडा येतो तुम्हाला. मोठ्या लाकडाचे मणी पडत नाहीत नीट. ते बारक्या लाकडाचे मणी पिणी पाडून प्रत्येकाच्या गळ्यात घालाय, कशात घालायला वापरायचे. तर ही मणी पाडण्यासाठी जर म्हणलं पांढरीची काठी, तर अशी वापरायची. आणि अशी काडी तुम्हाला घराला, वाहनाला 4 इंचाची काडी कापून दरवाज्यावर आडवी लटकावायची, आडवी बांधायची. आणि ही जी बारकी काडी आहे, ही जी कुठेतरी तुम्हाला देवस्थानावर गेलं तर असे मणी करून घ्यायचे बारके, आणि मणी धारण करायचे. तर ही असे बघा मणी ह्याचा पांढरीचा. तर ज्याला विश्वास असेल त्याने साली संघ घ्यायची असली काडी तुम्हाला पोस्टानं किंवा इथं येऊन नेऊ शकतात. मी पुण्याला हडपसरला राहायला आहे. तर अशा हे बघा पांढरीच्या काठी आहेत. आणि ओरिजिनल कोकणामधले, पावसात पडून पडून बघा ह्याला शेवाळं किती आलं आहे. हे बघा बघा, शेवाळं किती आलं आहे. शेवाळेनं दुसरी गोष्ट मित्रांनो, जे कोकणामधले जे वनस्पती आहेत, ऊन वारा पाऊस भरपूर असतं तिकडं, वारं वावदानासारखं, त्याची मला लाकडं सरळ जन्मत नाहीत. आता बरेच जण म्हणते लाकडं सरळ द्या, पण ते आपण लाकडं सरळ देऊ शकत नाही. तेवढंच कारण ते झुडूपवर्गीय वनस्पती आणि जास्त सरळ होत नाहीत. तर अशी एक छोटी काडी, आता एखाद्याला म्हणलं बारीक बारीक मोठ्या काड्या, तर हो का ही बारीक, ही त्याच्यापेक्षा जरा मोठी, आणि त्याच्यापेक्षा जरा हो का ही मोठी काठी. म्हणजे असं साईज बारीक मोठी म्हणलं तर माणसाला वाटतं लांबीला बारीक मोठी आहे काय की, पण साईज अशी बारीक मोठी राहू शकते. पुन्हा बघा या अशा काड्या आहेत, फूट, अर्धा फूट, 2 फूट, 2 फुटापर्यंत तुम्हाला काट्या सहज भेटून जातात. जरी कोणा पांढरीची काठी लागली तर आपल्या हडपसरच्या बाजूला तुम्हाला येऊन घेऊन जायचे, किंवा पोस्टानं पाठवून देतोय मी. तर साली संघ म्हणलं तर काठी जरा पाण्यात लवकर बुडत नाही. 1-2 दिवस लागतात बुडायला, आणि 1-2 दिवसानं 100% बुडती मित्रांनो. काडी एकदम बुडणार, ह्याच्यात काय वाद नाही. आता बघा एखादा लाकूड असं सरळ राहतं, आता बघा ही बघा एकदम सरळ आहे जरा. तर असे काही सरळ बी असतातच, पण सर्वच सरळ येत नाहीत. आता बघा ही इतकं जुनं लाकूड आहे, ते सरळ असल्यामुळं बघा मध्ये कीड लागली आहे. हे बघा असे वरून असे
पांढऱ्या कलरचीच राहते. आणि हे बघा असं लाकूड आहे. आणि मित्रांनो वजनाला ही लाकूड थोडं जड राहतं. वजनाला जड राहतं लाकूड. हा बोला घ्या. वेल का? हा हा एक मिनिट हा बघतोय. कुठे जंगलात गेला का? हा आले एक दोन वनस्पती काढू म्हटलं आपलं काय व्हायरल. हा हे समुद्र वेल आहे. समुद्र वेल आहे का ते? हो समुद्र वेल. आणि समुद्र वेल याचा उपयोग आहे शुगर साठी चालतोय. शुगर आणि समुद्र वेलच म्हणू का याला? समुद्र वेल म्हणतात, विदारा वेल म्हणतात, जंगली विदारा म्हणा. मग आपला भुईकोळ असतो तो? नाही 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 भुईकवळाचा अलग आहे. ही विदारा वेल. विदारा आणि समुद्र वेल. याला काय होतंय? ह्याला शुगरसाठी जर जास्त शुगर असली तर ह्याचं एक पान रोज खायला द्यायचं. आणि जिथं जखम झाली शुगरची तिथं हे पान आणि दगडीचा पाला आणि तूप ही 3 एकत्र करून लावल्यावर 10-12 दिवसात तुमची शुगरची जखम राहते असं बोलायची एवढी. विदरा म्हणायचं का? हो दोन्ही एकच नाव आहे. विदारा आणि समुद्र वेल दोन्हीच एकच नाव आहे. समुद्र वेल पानं मोठे असतात. हो पण ही जंगली आहे ना. जंगलातलं ही गावातलं नाही. ती मोठे पानाचं वेगळं असतं. ही समुद्र वेलच आहे 100%. आणि विदारा वेल म्हणून समुद्र वेल म्हणून दोन्हीचे नाव एकच आहे. दोन्ही नाव एकच वनस्पतीचे. तो समुद्र वेल म्हणा नाही तर विदारा म्हणा. विदारा जास्त माहिती आहे पण जंगली विदारा आणि समुद्र वेल आहे दोन्ही असे येतात. विदारा म्हणजे नाही तर विदारी कंद येईल. विदारी कंद नाही. विदारी कंद नाही. समुद्र वेल म्हणा. विदारी कंद नाही. याचा उपयोग याचा होता ना शुगरवर. शुगरवर. हो 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 मग एक कुठलं बी नाव म्हणा तुम्ही. असं समुद्र वेल काही लई लोकांना माहित नाही पण विदाराचीच जाते म्हणा एक. हो चाल ठेवू का? चला मित्रांनो बघा एक जणाचा फोन आला होता. तुम्हाला ही लाकडं दिसते ही पांढरीची लाकडं अशी मला सगळी माहिती आहे म्हणून आपली थोडी दाखवितोय. अशी लाकडं आहेत पांढरीची लाकडं. पांढरीची लाकडं मित्रांनो दुर्मिळ आहे. आता भेटत नाहीत. कित्येक दिवसापासून इकडे तिकडे जंगलात गेल्यानंतर तरी पांढरीचे लाकडं काय झालं दुर्मिळ झालेत बरेच जागी. आणि काही ठिकाणी जिथं स्टेटर दिलेलं असते ती पांढरीची म्हणून काही बी तोडून आणतात. ही बघा अशी मोठी लाकडे. ही बघा लाकूड एकदम ओरिजिनल आणि मस्त आहे. किडकं नाही काय नाही काय नाही. तर चला मित्रांनो ज्याला कोणाला पांढरीचे लाकडं लागत असतील त्याने कॉल करा. ह्याच्यावर खाली मी नंबर देईन. आणि पोस्टानं 1-1 फुटाची लाकडं तुम्हाला 500-600 रुपयाला घरपोच येतात लाकडं पोस्टानं. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबून ठेवा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला असेच व्हिडिओ बघता येतील. ही मालकांगणीच्या बी आहेत मित्रांनो. मालकांगणी म्हणजे तुमची ज्योतिषमती आणि मालकांगणी हे दोन्ही वनस्पती एकच नाव आहेत. ही जर बिया तुम्ही रोज 2-2 बिया संध्याकाळीच्या दुधासंग खाल्ल्या तर तुमची बुद्धी बृहस्पतीसारखी होते. आणि एकदा वाचलं की ध्यानात राहतं मित्रांनो. चला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येकापर्यंत पोहोचवा. जय हरी जय शिवराया.